दरम्यान चेन्नईमध्ये स्थायिक असलेल्या मराठी जनतेला, मराठी भाषिकांना जयललिता यांच्याविषयी काय वाटतंय हे आम्ही जाणून घेतलं। मी सध्या चेन्नईच्या सावकारपेठ या परिसरामध्ये, या सावकारपेठमध्ये व्यवसाय करणारे लोक राहतात आणि या व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये मराठी समाजातली लोकही आहेत आणि मी सध्या त्याच भागामध्ये जिथे मराठी समाजातली लोक राहतात। माझ्या इथं गणेश भवन महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्ट अशा प्रकारचे एक ट्रस्टही इथे उपस्थित आहे। इथे काही लोक आहेत जे मागील काही वर्षांपासून चेन्नईमध्ये राहतात। तुम्हाला कसा साथ मिळाला, कसा प्रतिसाद किंवा त्यांच्याकडनं व्यवसायामध्ये तुम्हाला एक साथ लागते सरकारची, सरकारच्या मुख्याची, तर आज तुम्हाला तो साथ मिळाला त्यामुळे तुम्ही इथे व्यवसाय करू शकला? हो, त्यांच्यापासून आम्हाला चांगली साथ प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्ही आज मराठी भवन इथे तारलेला आहे। चांगल्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य मिळालं आहे, त्यामुळे आज आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचे दुकाला समर्पित करून त्यांच्या दुकानात सामील होतो। कशा प्रकारची तुमची प्रतिक्रिया आहे? काय नाही, तिने सर्व एकदम चांगलं केले तमिळनाडूसाठी आणि त्यांच्या मागे लोक आहेत, जे केले तिने सगळं चांगलं केलंय। अचानक त्याने देवांनी नेल्याबद्दल आम्हाला सगळ्याला शोक व्यक्त करायचा आहे। जयललिताने म्हणजे आपल्या लोकांसाठी पण आणि त्यांच्या लोकांसाठी पण भरपूर साथ दिलेली आहे आणि गरिबांच्यासाठी तरी त्याच्यापेक्षा डबलच, म्हणजे मोठ्या लोकांपेक्षा बारक्या लोकांना साथ दिलेली आहे। म्हणजे अजूनपर्यंत जयललितांच्या कारकिर्दीत आपल्या लोकांना कधीही सुद्धा त्रास झालेला नाही, त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो। आज हा पूर्ण परिसर बंद आहे। आपण पाहू शकतो इथे सावकार पेठ ह्याला म्हणतात आणि इथं जे व्यवसाय करणारे जे आहेत, मारवाडी समाज म्हणा, मराठी समाज म्हणा, ते सर्व लोक इथे असतात आणि त्यांनी आज इथं जो 7 दिवसांचा शोक इथं जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी साथ दिली आहे आणि जयललिता यांना आपली श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे। कॅमेरामॅन कुचुला कुमारसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, चेन्नई।